सर्वात प्रथम हा व्हिडिओ नवीन शिकणाऱ्यासाठी आहे। तुमच्या काही समस्या असतील फिटिंगमध्ये तर त्या समस्या सगळे यामध्ये सोडवलेले आहेत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्यांच्याकडे ब्लाउज खूप सारे येत असतील त्यांनी या प्रकारे अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि तुम्ही ब्लाउज शिवायचा आहे। 5 ब्लाउज शिवत असाल तर 10 नक्की होतील। तर याप्रमाणे तुम्हाला करून घ्यायचे आहे म्हणजे अस्तर फिटिंग। तर या प्रकारे आपण अस्तर फिटिंग करून आल्यावर अशी कटिंग करून घ्यायची आहे जेणेकरून ब्लाउज अजिबात कमी जास्त होणार नाही। आणि या प्रकारे आपण माप टाकून टक्सची म्हणजे करेक्ट अशी हे करून घ्यायची आहे। तर आता बाही सुद्धा आपण या प्रकारे अस्तर जोडून घेतलेला आहे परफेक्ट। तर तुम्ही सुद्धा असे अस्तर जोडायला देऊन तुम्ही ब्लाउज जास्तीत जास्त शिवू शकता। तर हा व्हिडिओ नवीन शिकणाऱ्यासाठी आहे आणि त्यांना ज्या समस्या येतात त्या समस्या आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत परफेक्ट। तर या प्रकारे अस्तर जोडून घेतल्यावर काय काळजी घ्यावी लागते तरी अशी प्रत्येक पार्ट एकावर एक ठेवायचा आहे आणि असं परफेक्ट असं करून घ्यायचं आहे। कमी जास्त असेल तर जिथं कमी जास्त असेल तिथं व्यवस्थित असं कटिंग छटिंग करून घ्यायची आहे म्हणजे ब्लाऊज कुठंच कमी जास्त होत नाही। परफेक्ट कटोरी क्रॉसपट्टी व्यवस्थित बसते आणि आकारात उकारात सगळं परफेक्ट दिसतं। तर असं करून घ्यायचं आहे अस्तर जोडून झाल्याच्या नंतर। आता आपण हे दोन्ही पार्ट एकावर एक ठेवून घेतलेलं होतं। आता हा मागचा भाग सुद्धा पाहून घेऊ शकता आपण। व्यवस्थित असा करून घ्यायचा आहे आणि तसंच आपण या ठिकाणी आता हे सगळं पार्ट तुम्ही पाहू शकता। या प्रकारे तुम्हाला अस्तर जोडून घ्यायचं आहे परफेक्ट म्हणजे जास्तीत जास्त ब्लाउज तुम्हाला नक्कीच शिवून होतील। तर आता आपण कटोरी जोडून घेऊया। तर ती कटोरी कशी जोडून घ्यायची आहे, बरेच जणांची कटोरी एकाच साईडची होती तर ती होऊ नये त्यासाठी ही ट्रिक्स वापरायची आणि कटोरी परफेक्ट करून घ्यायची आहे। तर पाहू शकता आपण दोन्ही पार्ट बरोबर करून घेतलेले आहेत। या प्रकारे करून घ्यायचे आहेत करेक्ट। तर आता आपण कटोरी व्यवस्थित अशी जोडून घेणार आहोत जेणेकरून जास्तीत जास्त ब्लाऊज आपल्याला शिवून होऊ शकतील आणि फिटिंग मात्र परफेक्ट येईल, कोणतीही तुम्हाला अडचण येणार नाही। या प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे व्यवस्थित। तर पाहू शकता आपण अगोदरच इथं कट दिलेला होता त्याच्यामुळं वेळ न घालवता आपण ह्या परफेक्ट अशी टक्स मारून घेतलेला आहे। कटोरी परफेक्ट करून घेतलेली आहे। पाहू शकता कटोरी आपली 6 आहे तर 6.5 व्यवस्थित अशी झालेली आहे। या साईडनी सुद्धा आपण परफेक्ट असं करून घ्यायचं आहे। आता जोडताना एकदम हलक्या हाताने कटोरी जोडून घ्यायची आहे, कुठंच तुम्हाला ओढायचं नाही म्हणजे कमी जास्त होत नाही। नाहीतर बऱ्याचदा काय होतं कटोरीला अशा प्लेट्स येतात। अगोदर आपण परफेक्ट खुणा करून घेतल्यामुळं मार्किंग टाकल्यामुळं कटोरीला म्हणजे शिवायला वेळ जात नाही आणि कटोरी मागं पुढं होत नाही म्हणजे कमी जास्त होत नाही। तर या प्रकारे आपण व्यवस्थित असं टिचिंग करून घ्यायचं आहे। आता क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे परफेक्ट। तर पाहू शकता या प्रकारे आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे। ही दुसरी साईड आणि क्रॉसपट्टी जोडताना सुद्धा हलक्या हाताने खालचा वरचा कपडा ठेवायचा आहे म्हणजे चोळ वगैरे घोळ येत नाही। आणि नवीन शिकताना मात्र नक्कीच बऱ्याच जणाला प्रॉब्लेम येतात कटोरी जोडताना क्रॉसपट्टी जोडताना। तर ती हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे की व्यवस्थित असं हलक्या हाताने ठेवायचं आणि शिवून घ्यायचं आहे। तर आपण कटोरी जोडताना हे सगळे पार्ट आत टाकून घेतला, याचा रोल केला आणि आतमध्ये आपल्याला असं जोडल्यामुळं आपल्याला ओव्हरलॉक करायची गरज पडत नाही आणि ब्लाऊजला खूप सारी फिनिशिंग येते। कडक ब्लाऊज असेल तर टोचत नाही आणि लूज असेल तर म्हणजे सुळसुळ असेल तर दोरे वगैरे निघत नाहीत। तर या प्रकारे आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे परफेक्ट। तर आपण दोन्ही साईडला क्रॉसपट्टी जोडून घेतलेली आहे। आता आपण काज बटन पट्टी जोडून घेऊया। तर पाहू शकता या प्रकारे आपल्याला जोडून घ्यायची आहे काज बटन पट्टी। हे मशीनचे आय करायचे आहेत त्यामुळं मी या उलटी जोडून घेणार आहे। तर पाहू शकता या प्रकारे
अर्धा इंचाचं अंतर सोडून याच्यावर टीप मारून घ्यायची, म्हणजे आपल्याला हुक ज्यावेळेस आपण आय करतो त्यावेळेस व्यवस्थित करता येतात. या साईडनी सुद्धा. आणि हा टीचिंगचा फुल व्हिडिओ आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नवीन शिकणाऱ्यासाठी परफेक्ट अशी फिटिंग आहे, कुठेही तुमचं कमी जास्त होणार नाही. हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुमचं ब्लाऊज परफेक्ट येईल, कमी जास्त होणार नाही. आणि याचा टीचिंगचा व्हिडिओ, कटिंगचा व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कटिंग कशी केलेली आहे परफेक्ट, आणि त्यामुळंच आपलं हे परफेक्ट कुठंच कमी जास्त झालेलं नाही. तर तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की आपली कटिंगसुद्धा अशी असावी आणि फिटिंगसुद्धा अशी असावी. तर शोल्डर जोडून घेताना परफेक्ट आपलं खालचं आणि वरचं, तो समज तुमचं उंची करेक्ट करून घ्यायची आहे. जर कमी जास्त असेल तर कट करून टाकायचं, म्हणजे उंची, मागची उंची व्यवस्थित येईल, कमी जास्त होणार नाही. पाहू शकता जुन्या ब्लाऊजची उंचीसुद्धा आपण चेक करायची, म्हणजे उंचीमध्ये तुम्हाला ब्लाऊज कधीच कमी किंवा जास्त होणार नाही, याची आपण काळजी घेतलेली आहे. कारण नवीन शिकणाऱ्यासाठी हा व्हिडिओ असल्यामुळं प्रत्येक गोष्ट या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे परफेक्ट. आता गळा कमी जास्त होऊ नये त्याच्यासाठी मी गळासुद्धा चेक केलेला आहे, तुम्हाला चेक करून दाखवत आहे की आपली कटिंग एवढी परफेक्ट आहे. कारण प्रत्येक पार्ट एकावर एक आलेला आहे, मागचा गळा, पुढचा गळा परफेक्ट आलेला आहे. आणि ज्यांचा म्हणजे गळा बऱ्याचदा काय होतं, कमी होतो किंवा जास्त होतो, तर ते पायपिंग लावायच्या अगोदर आपण असं चेक करून घ्यायचं. म्हणजे कमी असेल तर थोडंसं कट करून घ्यायचा, जास्त असेल तर थोडंसं शोल्डरमध्ये आपण थोडंसं टाचू शकतो. तर या प्रकारे परफेक्ट गोल आकार करून घ्यायचा आहे. आता आपण पायपिंग पट्टी जोडून घेऊया. त्याच्यासाठी हे वन साइड टेन्शन आपण लावणार आहोत, कारण वन साइड टेन्शन लावल्यामुळं पायपिंग खूप छान येते. तर पहा, आपण या प्रकारे पायपिंग पट्टी तयार करून घेतलेली आहे. परफेक्ट अशी ही पायपिंग पट्टी गोल आकार, अजिबात समोरचा गळा ओढायचा नाही, फक्त पायपिंग पट्टी जी आहे ती फिरवायची, म्हणजे गळा आहे तसाच गोल आकार येतो, कमी जास्त होत नाही, वडल्यासारखं होत नाही किंवा घातल्यावर व्ही आकार येत नाही. त्यासाठी तुम्हाला परफेक्ट असं आकार, म्हणजे वरची पट्टीच फक्त फिरवायची, खालचा गळा व्यवस्थित आहे तसाच त्याच्यावर आपल्याला पायपिंग पट्टी जोडायची आहे. तर या प्रकारे आपण पायपिंग पट्टीसुद्धा व्यवस्थित अशी लावून घेतलेली आहे. कारण नवीन शिकताना बऱ्याचदा काय होतं, आपण पायपिंग पट्टी कशी जोडावी हे समजत नाही, किंवा पायपिंग पट्टी वळतो जास्तीची, तर ते आकार बदलतात. तर तसं होऊ नये त्याच्यासाठीच हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. आता आपण साधं जे टेन्शन आहे ते लावून घेतलेलं आहे, कारण आपल्याला आता याच्यावर दाब टीप द्यायची आहे, म्हणजे फिनिशिंगसाठी परफेक्ट असं आपलं हे येऊन जातं. आणि आता हे बाहेरचा जो कपडा निघलेला आहे, म्हणजे आपली जेवढी पट्टी आहे त्याच्या बाहेर जर कपडा येत असेल तर तो आतून, म्हणजे आतला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो असा कट करून टाकायचा. आणि जिथं गोल आकार आहे तिथं अशा छोटासा कट द्यायचे, म्हणजे तिथं पायपिंग पट्टी व्यवस्थित अशी म्हणजे आकार येतो. आता इथं दुमड देऊन व्यवस्थित असं, आणि खालचं सुद्धा आपल्याला गोल आकार करून घ्यायचा आहे, म्हणजे गळ्याचा आकार गोल येतो. बरेच जण असं वढून पायपिंगला म्हणजे पट्टी लावतात, तसं न करता आपण आता ही व्यवस्थित असा जसा आकार आहे तशाच यांनी आपण हात फिरून घेणार आहोत, म्हणजे परफेक्ट आपला गळा गोल आकार दिसतो, गोल आकार येतो. तर पाहू शकता एकदम परफेक्ट असं हे आपलं पायपिंग पट्टी आपण जोडून घेतलेली आहे. तर पहा,
कुठेही कमी जास्त झालेलं नाही, व्यवस्थित परफेक्ट अशी फिनिशिंगमध्ये दोन्ही साईडनी, म्हणजे आतून पण आणि बाहेरून पण. आता आपण कमरेचा, आता हे सेंटर झालं आणि इथंच आपण आता जुन्या ब्लाऊजचं सुद्धा सेंटर काढून घ्यायचं आणि पाहू शकता एकावर एक ठेवायचं. इथं खून करून घ्यायची, जिथून आपली फिटिंग आहे तिथंच आपली बरोबर आपण खून करून घ्यायची आहे. आता इथं खून केलेली आहे ती ठेवायचं परफेक्ट आणि इथं असं जोडून घ्यायचं. मागचा गळा पुढचा गळा एकावर एक ठेवायचा आणि पाहू शकता असं ठेवायचं आणि इथं पकडायचं. म्हणजे बऱ्याचदा काय होतं, समोरचा पार्ट जास्त होतो किंवा मागचा पार्ट जास्त होतो, तर तसं गळा एकावर एक ठेवून जर आपण केलं तर कमी जास्त होत नाही. नाहीतर बऱ्याचदा काय होतं, समोरचा पार्ट हा जास्त होतो, मागचा आणि पुढचा पकडायचा आणि जोडून घ्यायचं. म्हणजे दोन्ही भाग सेम सरळ आणि व्यवस्थित येतात. अजिबात मागचा भाग वाढत नाही आणि पुढचा सुद्धा वाढत नाही. या पद्धतीने तुम्ही जोडून घेतल्यावर आता आपण म्हणजे मोंढा परफेक्ट करून घ्यायचा. मोंढ्यावर आपण फिटिंग करायची. ही कटिंग व्यवस्थित असल्यामुळं याला अजिबात कटछाट कुठंच करणार नाही मी, कारण परफेक्ट अशी कटिंग मुंढ्याची कटिंग पाहू शकता. आता तिथं आपण कट करून घ्यायचं आहे, कट द्यायचा आहे, कारण जुन्या ब्लाऊजची फिटिंग आणि नवीन ब्लाऊजची फिटिंगच्या तिथं आपण हा छोटासा कट दिलेला आहे. आता पाहू शकता आपण मोजून घ्यायची छाती, आपली छाती बरोबर आलेली आहे की नाही चेक करायचं. म्हणजे मुंढा आणि छाती बरोबर आली की ब्लाऊज कधीच बिघडत नाही, मुंढा फिट्ट होत नाही. पाहू शकता एकदम परफेक्ट, काज बटन पट्टी छाती सगळं एकदम परफेक्ट या म्हणजे ब्लाऊजमध्ये आलेलं आहे. आणि मुद्दाम हा व्हिडिओ नवीन शिकणाऱ्यासाठी आहे की त्यांची फिटिंग म्हणजे बरेचदा खूप कमी जास्त होतं, छाती तरी वाढती, मुंढा तरी कमी पडतो किंवा मुंढा तरी मोठं होतो, तर तसं तुम्हाला अडचण येऊ नये त्यासाठीच हा व्हिडिओ आहे. आणि याच्या अगोदरचा कटिंगचा व्हिडिओ पहा, याच ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ आहे तो सुद्धा पहा, म्हणजे तुम्हाला कटिंग कशी करतात परफेक्ट कटिंग त्यामध्ये सुद्धा डिटेल तुम्हाला सांगितलेलं आहे की कटिंग कशी करावी, गळा कसा मोजावा, मुंढा कसा मोजावा. तर त्या गोष्टी तुम्ही जर पाहिल्या तर तुमचं याच प्रकारे तुम्हाला कुठंही कमी जास्त न करता, कुठं कटछाट न करता तुमचं ब्लाऊज परफेक्ट येईल आणि म्हणजे फिटिंग पण म्हणजे एकदम ॲक्युरेट येईल. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हाला तुमच्या ब्लाऊजची फिटिंग परफेक्ट कमी वेळेमध्ये फिटिंग यावी, कमी वेळेमध्ये तुमचं कमी वेळ लागावं फिटिंगला, त्यासाठीच हा व्हिडिओ आहे. आणि जिथं तुमचं चुकत असेल तिथं हा व्हिडिओ पाहून तुमची चूक नक्कीच दुरुस्त होईल आणि तुमचं ब्लाऊज तुम्हाला कमी वेळेमध्ये तुम्हाला फिटिंग करता येईल. तर हा व्हिडिओ नक्की आपल्या सर्व मैत्रिणीसाठी आहे. तर आजचा व्हिडिओ कमी वेळेमध्ये फिटिंग कशी करायची, तर हा व्हिडिओ पहा आणि कमी वेळेमध्ये फिटिंग करा. नक्कीच सर्वांना या व्हिडिओचा फायदा होणार आहे. तर अशी ही परफेक्ट फिटिंग आपण केलेली आहे. वरून आपण ही दाबटीप दिलेली आहे, कारण फिनिशिंगसाठी आपल्याला ही दाबटीप द्यावीच लागती. आणि यामुळं तुम्हाला ब्लाऊजला ओव्हरलॉक करायची सुद्धा गरज पडत नाही. इतक्या परफेक्ट फिटिंगसाठी अचूक हा व्हिडिओ आहे. कुठेही कमी जास्त आपण प्रत्येक गोष्ट आपण यामध्ये व्यवस्थित अशी करून घेतलेली आहे. पाहू शकता मुंढा दंडघेर आणि मुंढा एकाच लाईनीमध्ये, छाती दंडघेर आणि मुंढा एकाच लाईनीमध्ये आलेला आहे. त्यामुळं ब्लाऊजला पाठीमागून चोळ येणार नाही, समोरून चोळ येणार नाही, ढिल्लं वगैरे अजिबात कुठंही ब्लाऊज पडणार नाही. इतकी परफेक्ट ॲक्युरेट फिटिंग आहे ब्लाऊजची. तर पाहू शकता मुंढ्यावर मुंढा. आता आपण जिथं कटिंगच्या अगोदर ही रेष वळलेली होती त्याच कटिंगच्या रेषेवर आपली
मुंड्याची फिटिंग आलेली आहे. आणि त्यासाठीच हा व्हिडिओ मी तुम्हाला वारंवार सांगते की हा व्हिडिओ कटिंगचा तुम्ही व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला फिटिंग आणि कटिंग दोन्ही जर पाहिलं तर परफेक्ट आपल्याला ब्लाऊजचं कमी वेळेमध्ये तुम्हाला ब्लाऊज कटिंग करता येईल, कमी वेळेमध्ये तुमची फिटिंग होईल, तुमची जास्तीत जास्त टिपा मारायची गरज पडणार नाही, 2च टिपामध्ये तुमचं ब्लाऊज परफेक्ट असं फिटिंगमध्ये येईल. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. कमेंट्स करत चला, तुम्हाला काही अडचण येत असतील तर नक्कीच कमेंट्स करत चला, कारण या व्हिडिओमध्ये सगळे पॉईंट आपण कव्हर केलेले आहेत. पाहू शकता हे बाही जुन्या ब्लाऊजची नवीन ब्लाऊजची परफेक्ट अंतर तेवढंच आलेलं आहे. आपण कटिंग करताना सुद्धा तुम्हाला सांगितलेलं अंतर कसं मोजायचं, कसे कटिंग करायचं. तर पाहू शकता एकावर मुंड्याची फिटिंग एकावर एक आलेली आहे, कुठंच कमी जास्त झालेली नाही. तर हे होतं मॅजिक अशी फिटिंग आणि कमी वेळेमध्ये होणारी ही फिटिंग नक्कीच सर्वांना आवडेल. तर पाहू शकता इतक्या फिनिशिंगमध्ये आपलं हे ब्लाऊज तयार झालेलं आहे. पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत राहा, जेणेकरून तुम्हाला तुमचं ब्लाऊज पटकन शिवता येईल, फिटिंग कटिंग दोन्ही करता येईल. असेच व्हिडिओ पाहत राहा आणि कमेंट्स करत राहा.